जय शिवराय बांधवांनो, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला किंवा उपोषणाचा इशारा दिला किंवा उपोषणाला बसले की लगेच 2-3 मंत्री त्यांच्याकडे येतात, त्यांच्यामध्ये चर्चा होते. मग त्यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणतील तशा सर्व मागण्या ते मान्य करतात. मात्र तिकडे गेल्याच्यानंतर प्रशासकीय लेवलवर या कोणतीही गोष्टी घडत नाहीत आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली इथं उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्येच मुंबईला जाण्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि 5 टप्प्यात तुम्हाला 6 करोड मराठा मुंबईत घुसलेला दिसत. भयानक नाराज आहेत. यांनी आमचं आरक्षण असून रद्द केले, आमचे प्रमाणपत्र रद्द केले, आमचे गॅजेट असून दिले, मराठ्याचे खरबडून जागे झालेत सगळे. तुम्हाला जड जाईल, तुम्ही उगत तराला लागू नका आणि निरांकारण मराठ्यांवरती अन्याय करू नका. तुम्ही काही नियम काढणार आणि इकडे बसू नका आणि तिकडे बसू नका आणि यावं लावलं आणि त्यावं लावलं, इथं शहाणपणा चालवून देत नसतो आम्ही. तुम्ही गुढीत आमचे प्रश्न मार्गी काढा. आम्हाला काय हाऊस नाही त्या मुंबईत यायची, पण तुम्ही नाही दिलं की एखाद्या वेळेस निर्णय 100% आता होणार आहे. आणि पुन्हा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार म्हणलं की सरकारही खडबडून जागं झालं ना, असे निर्बंध टाकलेत. कालच्या वेळेसही 2-3 मंत्री आले, त्यांची समजूत काढली. मात्र मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही, कारण याही अगोदर बऱ्याच वेळा हे मंत्री आले, त्यांच्यासोबत चर्चा केल्या. मात्र ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण अद्यापही झालेल्या नाहीत. मात्र तरीसुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार किंवा जी काही शिंदे समिती नेमली होती त्यानुसार आत्तापर्यंत किती जातीचे प्रमाणपत्र मिळालेत आणि त्याचमुळे या आंदोलनाला खूप मोठं महत्त्व आहे. आता तुम्ही बघत असताल तर बरेच आंदोलनं होतात, मोडीतही निघतात, बंदही पडतात. मात्र हे एकमेव आंदोलन असं आहे मनोज जरांगे पाटलाचं, मराठा आरक्षणाचं, की जे गेली 3 वर्षे आजतागायत पूर्ण 100% चालू आहे. आणि यामधील महत्त्वाची गोष्ट की जो काही मराठा समाज आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या काही वावग्या उठवणं, कुठंतरी वेगळे आंदोलनं उभे करणं. मात्र याचा परिणाम कोणताही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर झालेला नाही. तुम्ही आता बघितला असेल तर सध्याचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा, या दौऱ्यात सुद्धा लाखोनं त्यांनी तर बैठकाचंच आयोजन केलं होतं. मात्र तिथं गेल्याच्यानंतर मोठमोठ्या सभा झाल्या, हे तुम्ही बघितलं. मात्र मनोज जरांगे पाटील जे म्हणतील तीच दिशा मराठा समाज ठरवत असतो. आता मनोज जरांगे पाटलांनी जे काही मुंबईला जाण्याचे निर्देश दिले त्यामध्ये त्यांनी जी संख्या सांगितलेली की एवढे लाखो लोक येतील, त्यापेक्षा दुप्पट मराठा समाज हा मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असतो. कारण मागचं आंदोलन 1 वर्ष झालं जवळपास त्याला, त्यावेळेससुद्धा मराठा समाज जे वाहन मिळेल त्या वाहनानं, मग कोणतंही वाहन असो, कोणत्याही पर्यायानं मुंबईला जाण्यासाठी निघाला. आणि जे कोणी घरी राहिले होते त्यांना पस्तावा झाला की आपण गेलो नाही, त्यावर आपण वाईट झाला असं त्यांना वाटायला लागलं. मग त्यामुळं आतासुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडं कूच करावीच असं सर्वांना वाटतंय. आणि त्यामध्येच एक दुसरी वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांनी यापुढं उपोषण करू नये. आता मुंबईला जाण्याचा इशारा दिल्यामुळे सरकारनं सुद्धा काय केले की या आंदोलनावर बरेचसे निर्बंध आणलेत. आझाद मैदानावर फक्त 5,000 लोकांनाच थांबता येईल. आंदोलनाची फक्त मर्यादा ही सकाळी 9 ते 6 पर्यंत राहील. 6च्या नंतर जर कोणी आंदोलनाच्या स्थळी दिसलं तर त्याला तुरुंगवास भोगावा लागेल. त्यानंतर शनिवारी रविवारी आंदोलन करता येणार नाही आणि मुंबईतील फक्त एकमेव आझाद मैदानच आंदोलनकर्त्यांसाठी राहील. अशा बऱ्याचशा काही सूचना गृहविभागाने दिलेल्या आहेत. मात्र त्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की मराठ्यांना कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही आणि मराठे मुंबईत कुठंही आंदोलन करू शकतात, महाराष्ट्रात कुठंही करू शकतात, वर्षा बंगल्याच्या छतावर जाऊन स्लॅपवर बसून सुद्धा करू शकतात. कारण वर्षा बंगला हा महाराष्ट्राचा आहे, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, म्हणजे ते आमचेच आहेत, आम्हीच त्यांना बसवलेलं आहे. आणि मग ते आमच्यासाठी बंधनं कसं काय टाकू शकतात? आम्ही कोणतंही बंधन पाळणार नाहीत. आणि तसंही पाहिलं तर मागच्या आंदोलनाच्या वेळेससुद्धा बरेच बंधनं सरकारनं टाकले होते. मात्र मराठा समाजाची संख्याच इतकी होती की सरकारला ती कंट्रोल करणं सुद्धा शक्य नव्हतं. अशी परिस्थिती मागच्या वर्षी मुंबईत झाली होती. आणि आतासुद्धा
मराठा समाज खूप मोठ्या संख्येनं जाण्यासाठी तयार आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी तर 29 तारखेला लय गर्दी होऊ नये म्हणून लोकांना आवाहन केले की सगळेच काही 29 तारखेला येऊ नका, कोणी 30ला या, कोणी 31ला या, म्हणजे जेव्हा येता येईल तेव्हा या. मात्र एकाच दिवशी जर सगळे आले तर तिथंही गर्दी होईल आणि ज्यांना यायचं त्यांनी या, येऊ नकाही म्हटलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झालं की सर्व यंत्रणा खळबळून जागी होती आणि आता विभागीय स्तरावर एक बैठकसुद्धा झाली आणि या बैठकीमध्ये नेमके किती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत त्याची माहितीसुद्धा देण्यात आली. आणि तुमच्याही लक्षात असेल की बऱ्याच लोकांना काय वाटतं, हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र मिळत नाही. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा बरेच वेळा आवाहन केलं की आपण हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार तुम्ही 1967च्या पूर्वीचा जो पुरावा आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करा. अर्ज केल्याच्यानंतर त्यामध्ये काय अडचणी येतात त्या आपल्या लक्षात येईल. त्यामुळं प्रत्येकानं अर्ज करावा. मात्र लोकांच्या मनात एक बसलेलं आहे की हैदराबाद गॅझेटनुसार मिळत नाही, आपल्याला नोंदच असणं आवश्यक आहे. मात्र अर्ज केल्याशिवाय म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय त्यामध्ये यश येतं आहे का अपयश येतं हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र कोणाच्या तरी सांगावांगी येऊन आपण तो प्रयत्न करत नाहीत आणि तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जी काही विभागीय लेवलवर बैठक झाली त्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेटियरनुसार जे काही प्राप्त अर्ज होते ते आत्तापर्यंत होते 3448 अर्ज. प्रमाणपत्र वाटप झाले आहेत 3256, म्हणजे 3256 प्रमाणपत्र हे हैदराबाद गॅझेटियरनुसार वाटप झाले असं त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये फक्त नामंजूर अर्ज आहेत 97 आणि प्रलंबित अर्ज आहेत 106. आणि जी काही या अगोदर शिंदे सरकार होतं त्यावेळेस शिंदे समिती नेमलेली होती. या शिंदे समितीनुसार प्राप्त अर्ज होते 3,12,774. प्रमाणपत्र वाटप झाले 3,13,144 आणि नामंजूर अर्ज आहेत 524 आणि प्रलंबित अर्ज आहेत 106. त्यामुळं मित्रांनो, आपण जर अर्ज केलेला नसेल तर हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार आपण अर्ज करायला हरकत नाही. कारण आपल्याला जेव्हा स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कळत नाहीत. कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपण करायचं नाही. असं केल्यावर आपलंही होणार नाही त्याचंही होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आपण हे अर्ज करायला पाहिजे. आणि आता जे काही मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू केलेली आहे. गावागावात बैठकासुद्धा सुरू झाल्या आहेत आणि मराठा समाज एकदम या आंदोलनासाठी उत्सुक आहे. मात्र यामध्ये सर्वांचीच मागणी एक आहे की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करू नये. मराठा समाज आंदोलन करायला कधी पण तयार आहे. मात्र मागणी एकच की मनोज जरांगे पाटलांनी यापुढं उपोषण करू नये. कारण असा नेता पुन्हा मराठा समाजाला मिळणे नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची तब्येतसुद्धा ठणठणीत राहणं गरजेचं आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.